आणि त्यांचंही स्वागत. या आपण माडी जोडले जात आहेत पहिल्या इनिंगसाठी. आउट. धन्यवाद समीरजी सोबडे सर. शिवाज्ञा 11 आणि स्वरा 11 या दोन टीम मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. स्वरा 11 संघ जो मात्र बॅटिंग करतोय, ज्यामध्ये पहिला फलंदाज सचिन जो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि आता पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. चला अनिकेत भगत AB आपण कुठे असाल तर बाईकशी संपर्क करा. सन्माननीय उमेशजी एनकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. हो या ठिकाणी टॉपेज फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल स्वरा 11 संघाला. बॅक टू बॅक रनआउट नंतर मात्र हा झेल बाद. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज चेतन धीमने बॅक टू द पॅव्हिलियन. मालक श्रीकांत मसने आणि उमेशजी एनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेन संदीपजी शेट्टे यांना आपल्या शुभास्ते आपण श्रीकांत मसने आणि उमेशजी एनकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. 5 षटकांचे मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वरा 11 संघाला 2 धक्के देण्यात आलेले. पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज विशाल कामगिरी केली आहे. आपल्या संघासाठी आपण पाहतोय शिवाज्ञा 11 आणि स्वरा 11 या दोन संघांदरम्यान ही अति तटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तितका जल्लोष प्रेक्षकांचा सुद्धा तुम्ही पाहतायत, कारण आता अगदी आपण पाहतो हळूहळू आपण या मॅचच्या पूर्णपणे रिझल्टकडे वळणार आहोत. खरं तर एक संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी AS टायटन्स हा संघ क्वालिफाय झालेला आहे. पहिला संघ आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेला आहे. गोलंदाज विशाल. चला आपण सन्मान करू. नेहाल शेट्टे या आपण. या ठिकाणी या श्रीकांत मस्ते आणि उमेश एनकर यांचा सन्मान आपण करू. डॉट बॉल आणि 1 मिनिट षटक संपल्यानंतर आपण या सन्मानाकडे वळणार आहोत. ओके. टॅप करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल मिळेल. एकच धाव आपण पाहतोय. धाव फलकावरती ऍड होते. पहिली धाव घेण्यासाठी खरं तर चौथ्या चेंडूची वाट पाहावी लागली. बॅटिंग करत असताना स्वरा 11 2 धक्के दिल्यानंतर खरं तर आपण पाहिलं तर संघ थोडासा या ठिकाणी नाजूक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ऑन साईडला आडव्या बॅटने क्रॉस बॉडी स्ट्रोक शतक वेगाने आले तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. अंपायर सिग्नल लो बॉल. हो सोने पे सुहागा. 1+1 आणि या मिळतील 2 धावा. या सन्माननीय गणेशजी मसने आपले मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं आपणास सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय गणेशजी मसने. 3 धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेट्सच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. पहिली रनआउटची आली, त्यानंतर कॅच आउट फलंदाज चेतन बसने बाद झाला आणि आता सध्या मैदानावरती छोटू पठाण आणि वैभव खेळतायत.
ओ लाईन पाहावी लागणार आहे. अंपायर सिग्नलला विवेन जाधव सर आमच्याकडे वळतात. एस इट इज वाईड बॉल. 4 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला जे प्रगतीपथावरती आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल तयार. हो चांगला चेंडू आता कुठेतरी गोलंदाजी मध्ये नियंत्रण मिळवलंय गोलंदाज विशालने. डॉट बॉल आणि आता संघाची धावत संख्या 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. 5 षटकांचे मॅच आणि या 5 षटकांमध्ये चांगले बॅटिंग करावे लागणार आहे स्वरा 11 संघाला. और पिच बॉल चांगला स्ट्रोक आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध सर्वात क्रिकेटमधील सेफ शॉट. बॉल सीमा पार. SPL षटकार. मैदानामध्ये खेळतात त्याच्या बाटमधून सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर श्रीकांत मसने जे रणवीर लुका 11 संघाचे संघ मालक आहेत त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 10 धावा धावफलकामध्ये झालेले षटक क्रमांक पहिले संपन्न. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. या सन्माननीय लक्ष्मणजी गवळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि स्पर्धा आपली सर्वांची आहे. या कारणास्तव गावातील प्रतिष्ठित नामांकित जे काही व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलिंग टाकवरती अजय सिंग. शेलू ग्रामस्थ मंडळ म्हटलं तर शेलू नुसतं आता गाव राहिलेलं नाही आहे. संपूर्ण परिसर तुम्हाला पाहायला मिळतो आणि या विभागातील हे सर्व खेळाडू आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंडर बॉक्स स्टाईलने डायरेक्ट हिट पाहावं लागेल आणि आता DRS गणात आलेला आहे. अगदी आपण पाहतो पहिली धाव थोडीशी महागात पडली की काय हे पाहावं लागणार एक्झॅक्टली. आणि आता आपण पाहणार आहोत DRS च्या माध्यमातून आमच्या TV अंपायर्स अमित डांगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजचे बर्थडे बॉय निशांत बागडे ऑफिशियल अपडेटर आहेत KTC लाईव्ह इव्हेंटचे. OUT फलंदाज बाद. एकही धाव मिळणार नाहीये आणि पहिल्या धावेसाठी फलंदाज बाद. श्रीरामजी निमणे यांच्या ठिकाणी आगमन झालेले त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज खरं तर मॅचकडे थोडंसं दुर्लक्ष होणार आहे परंतु पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सुपर संडे. 10 धावा धावफलकावरती आहेत. कुमार पाटील यांची कन्या हे देखील मॅचचा आनंद घेते. यज्ञा पाटील. फुल टॉस बॉल. फुल टॉसला फक्त दिशा दिली आहे आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर आलेला पहिला या इनिंगचा खणखणीत षटकार.
आणि आता इम्तियाज पठाण अर्थात छोटूला देखील माघारी परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागेल. बॅटिंग करत असताना स्वरा 11 संघाला फलंदाज बाद. आणि आता अंतिम बॉल या षटकातील. ओ लाईन चांगली आहे. शॉट ऑफ गुड लेंथ. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल शेवट देखील गोड केलाय गोलंदाज अजय सिंगने. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावत संख्या धाव फलकामध्ये 4 बाद 17 धावा. मिळेल विशाल. संघाच्या वतीनं तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज. मनोज योगेश तांबोळी अगदी आपण पाहतो त्याने काय जबरदस्त हिट केला होता. पहिलाच बॉल. काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना पियुष सिंगच्या बॅट मधून जणू काय पायामध्ये चेंडू टाकला आणि त्याला फ्लिक करत असताना फ्लिक ऑफ द रिक्स बॉल सीमा पार लॉंग लीगला आलेला खणखणीत षटकार. पाहायला मिळाला. चेंडू पडला नंतर त्या क्षणाला चेंडूला उचलण्यात आला आणि काय फटका होता. अफलातून स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. ओ या दरम्यान विशाल चांगली गोलंदाजी करतात ज्याने पहिले षटक हाताळलं. विशालच्या विरोधात आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत विशालचं करण्यात आलेलं आहे. पियुष सिंग याला तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला. धाबा धाव फलकावरती 23. पुन्हा एकदा यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतात आणि शेवटच्या क्षणाला पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच करत असताना काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. मनोज वळवेला तुम्ही पाहतायत. अफलातून 100% मार्क्स द्यावे लागतील या ठिकाणी. या एफर्टला आपण पाहतोय मनोज वळवेचं हे कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. जबरदस्त आपण पाहतोय आपल्या होम ग्राउंड वरती करत असताना काय जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळाली. पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच केला. शेवटपर्यंत थांबले आणि अखेर या धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण चेक करू हरकत नाहीये. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. स्वरा 11 संघाचं असं म्हणणं असेल की या धावा पूर्णपणे 6 मिळायला हव्या परंतु त्यापेक्षा जास्त प्रयत्न चांगले पाहायला मिळालेले आहेत.
मनोज वळवेचे. सेफ असतील 25. फक्त 2 धावा मिळणार आहेत. किमान 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. चला लवकर आपण हे षटक कंप्लीट करायचे, कारण 3 चेंडू या षटकातील बॅलन्स आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली, मागे चालला बॉल. कुमार पाटील चेंडूची फेक सुरेख पाहायला मिळेल, तोपर्यंत एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाबत संख्या 26 धावा झालेल्या आहेत. भरपूर सारी पारितोषिके तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळणार आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, उगवता सितारा हे देखील एक चांगलं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळणार आहे. ओ या दरम्यान आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बाईट बॉल. मॅन ऑफ द सिरीजसाठी भगत ब्रदर्स यांच्या वतीनं वॉशिंग मशीन देण्यात आलेली आहे. प्रकाशजी भगत साहेब सिरीजसाठी आपण पाहतो तब्बल 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक रामदासजी शेकटे आणि गणेशजी भोईर यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनापासून विशेष आपण आभार व्यक्त करू. यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी कृष्णा बोराडे, बेस्ट बॉलरसाठी आणि बेस्ट फिल्डरसाठी ज्यांच्या वतीनं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, त्यांचे मनापासून विशेष आभार. सर्व टी शर्ट आणि ट्रॉफीज जे आपण पाहतोय चमचमणाऱ्या त्या सन्माननीय थेट सरपंच शेलूगावचे शिवाजी शेठ खारीक यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. तर सर्व दानशूर दात्यांचा मनापासून विशेष आभार आपण व्यक्त करू. आणि त्या या ठिकाणी आपण पाहतो बॅटिंग करते स्वरा 11 संघ सध्या मैदानामध्ये. सुरुवातीला फलंदाज टॉप ऑर्डरचे जणू काही ढासळले, परंतु त्यानंतर या संघाचा डाव या दोन्ही खेळाडूंनी सावरलेला आहे. एका बाजूला हनुमान खारीक आणि दुसऱ्या बाजूला पियुष सिंग. ऑनलाईन करावे मागे आपण पाहतो एक्स्ट्रा मिळेल. बाय 1 गेट 1 फ्री या मिळतील 2 धावा आणि आता ती ऑफर चालू झालेली आहे. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर मिळते स्वरा 11 संघाला, कारण आता धावा येत आहेत. ज्या विशालने पहिले षटक अप्रतिमरित्या हाताळलं तो विशाल कुठेतरी दिशेपासून भरकटो आणि थोडासा महागडा या ठिकाणी ठरत असताना या गोलंदाजीमध्ये अद्यापपर्यंत 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. ऑल साइडला पुन्हा एकदा उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑल साइडला मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल दे धनादन SPL षटकार. लक्षात असू द्या जास्त वेळ घेऊ नका. टीम मिटिंग जास्त वेळ मैदानामध्ये घेतली जाणार नाही याची काळजी प्रत्येक संघाने घ्यायची, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाने. या दरम्यान ज्येष्ठ सूत्रसंचालक सन्माननीय भगवानजी मसने यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तुळशीरामजी मसने यांच्या शुभ हस्ते. यानंतर लक्ष्मणजी गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संदीप शेकटे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण गवळी यांना सन्मानित करायचंय. या लक्ष्मणजी गवळी आपला सन्मान या ठिकाणी होईल संदीपजी शेकटे यांच्या शुभ हस्ते.
यानंतर संजयजी बाबर यांचा सन्मान होईल. मी सोमनाथ भगत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी बाबर यांना सन्मानित करायचे आहे. आणि श्रीरामजी निमणे यांचा सन्मान सचिनजी डांगरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या श्रीरामजी निमणे सचिनजी डांगरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. जाऊया मागच्या दिशेने. एकोणचाळीस धावा झालेले आहेत आणि आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनोद तरे आलेले आहेत. पहिला बॉल यावेळी स्टोकच्या दिशेने स्टोक चांगला पाहायला मिळतोय परंतु एलिव्हेशन नाहीये. फलंदाज होईल बाद आणि आता फ्री होम डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. घरपोच सेवा. फलंदाज हनुमान खारीक बॅक टू द पॅव्हलियन. धावा घेण्याचा प्रयत्न होतो आणि या 2 धावा अतिशय जलद गतीने या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 2 धावा मिळतील. 41 धावा झालेले आहेत. चौथ्या क्रमांकाचं षटक हे प्रगती पथावरती आहे. 5 षटकांची मॅच. सुरुवातीला आपण पाहिलं तर शिवादना 11 या संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय स्वरा 11 या संघाने. या मॅच मध्ये चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. ओ धीमा गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हलक्या अगदी आपण पाहिलं तर हाताने चेंडू वळवण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे 41 41 वरती. 5 बाद 41 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. ती स्वरा 11 या संघाची. राऊंड विकेटने गोलंदाज तयार. विनोद तरे ऑन साईडला. काय जबरदस्त आपण पाहतोय. शॉर्ट पुल करत असताना बॉल चाललाय सरळ. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लीगला आलेला दर्जेदार चौकार. थँक्यू. जबरदस्त आपण पाहिलं तर हे संगीत आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतंय. खरं तर सन्माननीय शिवाजी शेठ खारीक थेट सरपंच यांचा रायगड जिल्ह्यामध्ये जो दबदबा आहे खरं तर आपण पाहतो त्यांचे चिरंजीव सन्माननीय अभय शेठ खारीक आणि सतीश खारीक यांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक काळे हार्दिक स्वागत. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने. डीप मध्ये बॉल चालला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एक सिंगल धाव या ठिकाणी धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा धावफलकामध्ये. 46 धावा धावफलकामध्ये. 46. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. हो क्लीन बोल्ड. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. या ठिकाणी पियुष सिंगला सुद्धा परतावा लागणार आहे माघारी. 1 more विकेट डाऊन. 6व्या विकेटचं पतन.
थँक्यू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या शेलूगावचे थेट सरपंच सन्माननीय शिवाजी शेठ खारीक साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले मी आदरणीय शिवाजी शेठ खारीक साहेबांना विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण आसन सवायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. ओम साई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या वतीनं आपला सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका. फिल्डिंग करणारी टीम शिवाज्ञा 11 संघाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत. विवेन जाधव सर यांना तुम्ही पाहताय मुख्य पंचाच्या भूमिकेत. क्या बात है या सन्मान आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ शिवाजी शेठ खारीक यांच्या ठिकाणी आगमन झालेले या क्रीडांगणाचे मालक आणि या क्रीडांगणाला ज्यांचं नाव देण्यात आलेलं आहे ते अगदी आपण पाहतो ते व्यक्तिमत्व सध्या आमच्या मंचावरती उपस्थित होत आहेत. सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच तुम्ही पाहतायत. एका बाजूला आपण पाहिलं तर शिवाज्ञा 11 आणि दुसऱ्या बाजूला स्वरा 11 या दोन टीम मध्ये चालू असलेली हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सच्या षटक क्रमांक 5 मध्ये मनोज विरले वळवेल आपण पाहतोय. माफ करा कारण षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या मनोज वळवेने एक षटकार सुद्धा थांबवला होता. काय जबरदस्त एफर्ट त्याचा आपल्याला पाहायला मिळालं. तो मनोज आणि त्याच्यावरती संघनायक कुमार पाटीलने आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवलेला आहे. चौकार आलाय त्यानंतर डॉट बॉल ऑन साइडला ऑनड्राईव्हचा फटका डीप मध्ये बॉल चालला अलॉंग द कार्पेट. शतक्ष वेगान आलेत. चेंडूला थांबवलं. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 52 वरती पोहोचलेला आहे. 50 अप धावसंख्या सध्या पाहायला मिळते स्वरा 11 संघाची. सुरुवातीला 4 विकेट्स गेल्यानंतर असं वाटलं होतं प्रतिस्पर्धी संघाला की 40-45 पर्यंत पोहोचणं मुश्किल आहे. परंतु आता 50 पेक्षा जास्त धावा सध्या स्वरा 11 संघाच्या पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतो विस्टामिंग टॉप एज लिडिंग एज लागली आहे. स्वतः यष्टीरक्षक कुमार पाटील केपी डाऊन दी बॉल येत असताना टिपली असेल. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागेल या ठिकाणी स्वरा 11 संघाला. फलंदाज बाद. थँक्यू यानंतरचा टॉस आपण करणार आहोत. मानस जतीन 11 संघाचे कॅप्टन आणि वीर साई नक्ष 11 संघाचे कॅप्टन. चला आपण लगेच या 2 चेंडू नंतर आपला टॉस होईल कारण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल सुद्धा आपण करणार आहोत. आजच्या दिवसातील साखळी सामन्यातील खरं तर हा देखील एक महत्वाचा सामना आहे. वीर साई नक्ष 11 वर्सेस मानस जतीन 11. ऑन साइडला वन स्ट्रोक बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि आयान खानच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ वारशी बार सलाप करत A1 क्वालिटीचा SPL ब्रँडेड षटकार. थँक्यू. अँड मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली आयान खानने. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलेला बॅट्समन पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सज्जा राऊंड विकेटने पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून. अंपायर सिग्नल येणं बाकी आहे. वाईट बॉल आणि आता फलंदाज या ठिकाणी अगदी नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा पोहोचलेले. धाव घेण्याचा प्रयत्न होता अतिरिक्त चेंडूवरती परंतु एक धाव मिळेल. 59 धावा झालेले 59.
शेवटचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा लागली ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगल कंप्लीट आयान खान दुसऱ्या धावेसाठी पलटलेत फलंदाज होईल बाद रन आउटच्या स्वरूपात 60 वरती पहिला डावाचा खेळ या ठिकाणी आटपलेला आहे आणि 61 धावांचं आव्हान असेल या मॅच मध्ये द्वितीय सत्रामध्ये शिवाज्ञा 11 या संघाला. चला टॉस साठी वीर साई नक्ष 11 आणि मानस जतीन 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. थँक्यू या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मानस जतीन 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता वीर साई नक्ष 11 संघाच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हायचे. चला लवकर आपण टॉस करणार आहोत. वीर साई नक्ष 11 भास्कर तरे कॅप्टन मंगेशजी बोराडे संघ मालक आहेत आपला संघ घेऊन आपण उपस्थित राहायचं. चला शिवाज्ञा 11 संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचे कारण 61 धावांचं आव्हान आहे आणि या 61 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. या ऐकूया कर्जतचा एक अप्रतिम आवाज कर्जतचे काका अर्थातच समीरजी सोमणे सर यांना धन्यवाद. बघा या मॅच मध्ये नुकताच शेलू गावचे थेट सरपंच सन्माननीय शिवाजी शेठ खारीक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आगमन होता क्षणी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे. आयवा सेलसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय शिवाजी शेठ खारीक साहेब यांच्या वतीने देण्यात येणार आहे. कालपर्यंत ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेब यांच्या वतीनं आयवा सेलसाठी एक कोल्ड्रिंक्स होतं परंतु आज कॅश प्राइज सुद्धा मिळणार आहे सर्व प्रेक्षकांना. कदाचित सुपर संडे भरपूर सारे प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा आनंद घेतील. शेलू प्रीमियर लीग 2025चा यात तीळ मात्र शंका नाही आहे. या आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये समीरजी सोमणे सर यांच्याकडे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वीर साई 11 आणि मानस जतीन 11 मानस जतीन 11चा आहे इथे वीर साई 11चा टॉस साठी त्वरित या. वीर साई 11 टीमचा कॅप्टन त्वरित आपण या. 5 ओव्हर 61 धावांचा आव्हान. एक चेंडू पडला तर पॅनलाइज करण्यात येईल लक्षात असू द्या. मनीष टॉस करून घ्या. मनीष आहे ते कॅप्टन वीर साई 11चा टॉस करून घ्या. हो पहिलाच बॉल पूल केलाय षटकार
विशालच्या बॅटमधून. धन्यवाद. या आपण टॉस करणार आहोत. मानस जतीन 11 आणि वीर साई नक्ष 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला आपण या टॉस करू. लक्षात असू द्या, बॉल पडल्यानंतर आपण संघाला पॅनलाइज करणार होतो आणि पहिला चेंडू या ठिकाणी पडलेला सुद्धा. टॉपेज घेतले, बॉल चालला मागे फाईन लेगला. विशालच्या बॅटमधून चौकार. क्या बात आहे. कुमार सध्या मैदानात फलंदाजी करतो आणि कुमार पाटीलच्या सलग 3 षटकारांसाठी मयूर बाबर यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. 10 धावा झाल्यात. चला वीर साई 11 टीमचा कॅप्टन आपण लवकर या. नियमांचं पालन करा. हो, बॅकफुटला जाऊन हा चेंडू काढलाय कव्हर्स मधून. चांगला स्ट्रोक विशालच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार. चौकार येतोय फलंदाजी करत असताना शिवज्ञ 11 टीम साठी. चला सन्माननीय शिवाजी शेठ खारीक. हो, जबरदस्त स्ट्रोक. चौकार. शिवाजी शेठ खारीक साहेबांना विनंती राहील की आपण या आपल्या शुभाचे आपण टॉस करू. ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. एक मिनिट. तरे मामा यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. ओके. कॉल वीर साई नक्ष 11. वीर साई नक्ष 11 कॉल करेल. उडून टाका. टॉस होतोय मानस जतीन 11 आणि वीर साई नक्ष 11. छापाचा कॉल. हेड इज कॉल ॲट 10 आणि टॉस या ठिकाणी जिंकलेल्या मानस जतीन 11 संघाने आपण जाऊया थेट कॉमेंट बॉक्स मध्ये. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. काय पेंडिंग आहे. चालू आहे. सलग 4 चौकार आलेत विशाल मसनेच्या बॅटमधून. पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतरचे 4 चेंडू 4 चौकार. स्कोर आहे आता सध्या 22. 61 धावांचा पाठलाग चालू आहे सध्याच्या घडीला. सचिनच्या विरोधात जोरदार आक्रमण विशालने केलं. विशाल मसने. विशाल 5वा चौकार. सलग 5 चौकार विशालच्या बॅटमधून आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्यात 26 एकट्या विशाल मसनेने. खतरनाक फलंदाजी विशाल मसनेकडून 61 धावांचा पाठलाग करताना.
तब्बल 26 धावा आल्यात. ओम साई मित्रमंडळ शेलू आयोजित ही स्पर्धा शेलू प्रीमियर लीग नववं पर्व. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000. हे फार कमी पाहायला मिळतं. असे गावची स्पर्धा असं वाटतच नाही. असं वाटतं की लाख मोलाची एखादी प्रोफेशनल टुर्नामेंट चालू आहे. इतकं छान आणि दमदार आयोजन ओम साई मित्रमंडळ शेलू आणि ग्रामस्थ मंडळाने केलं. जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. कुमार पाटील ऑन स्ट्राईक आहे, शेलूची ओळख. जयेश विर्ले आणि हेमंत खारीक यांना विनंती की आपण मंचावरती या. पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे सागर शेलारने आणि निर्धाव चेंडूच बचाव करू शकतात, खास करून विकेट. नाहीतर सुरुवातीलाच आग पेटवले बॅटिंग करत असताना कुमार पाटीलने. हो, झेल मात्र इथे सुटलाय. डीप कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार, बॉल सीमारेषा पार. कुमार पाटीलचा चौकार. तीस धावा धावफलकावर. हो, खोलात टाकलेला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. किती हुशार आहे पाक कुमार पाटील, त्याला ठाऊक आहे विशालच्या बॅटमधून मात्र फटके येत आहेत. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं. चालाक चतुर असा खेळाडू. 31 धावा धावफलकावर. ते अर्धलक्ष पार झालं असंच म्हणावं लागेल. फक्त आता 30 धावांची गरज आहे. शेलूमधील प्रतिष्ठित मान्यवर यांना सर्वांनाच विनंती की आपण मंचावरती या. आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. धमाकेदार स्पर्धा. हो, फुलटॉस बॉल, वन बाउन्स जातोय अगदी लॉंग ऑनला, सिंगल रन. बत्तीस 32. कुमार पाटील ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल हलक्या हाताने मात्र वळवलाय तो फाईन लेगच्या दिशेने. पायानं मात्र चेंडू अडवतोय. सिंगल रन मात्र घेतली जाईल. धावसंख्या 33. या षटकात चांगली गोलंदाजी करतोय तो सागर. एकच चौकार आलाय. 61 धावांचा पाठलाग चालू आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी प्रकाशजी भगत साहेब भगत ब्रदर्स यांनी वॉशिंग मशीन दिले आणि 10,000 रुपयांचं देखील पारितोषिक दिले कॅश स्वरूपात. रामदासजी शेकटे. हो, चांगला चेंडू आणि गणेश भोईर यांच्या वतीने फक्त एकच. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 26. या ओव्हरमध्ये सागरने चांगली गोलंदाजी केली. फक्त धावा दिल्या 8. टोटल झाल्या त्या 34. आणि आता विजयासाठी गरज असेल 3 ओव्हरमध्ये 27 धावांची. 18 चेंडू 27 ची गरज. क्या बात आहे. दमदार असं गीत. आदरणीय शिवाजी शेठ खारीक यांच्यावरती आधारित त्यांच्याच नावाचं सुंदर असं क्रीडांगण. 18 बॉल 27 धावा करायचे बॅटिंग करत असताना शिवज्ञा 11 या संघाला. शिवज्ञा 11 आणि त्यांच्या विरोधात स्वरा 11. खरं तर ही ए ग्रुपमधील मॅच आहे. 18 चेंडू 27 धावा करायचे. शिवज्ञा 11 चेतन निमणेसाठी मयूर बाबर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी
500 रुपयांचं कॅश प्राईज. स्वरा 11चे संघ मालक आहेत दीपेशजी मल्हारी मसने साहेब, मगाशी उपस्थित होते, आताही असतील. मयूरजी डुकरे साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवज्ञ 11 सध्या मात्र बॅटिंग चांगली करतोय. कुमार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विशाल जो दहाडतोय आणि आता तिसऱ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय. नव चैतन्य देण्यासाठी चेतन निमणे. 18 बॉल 27. हो, वेगवान चेंडू. कमबॅक केलंय, नक्कीच कमबॅक केलंय असं म्हणावं लागेल स्वरा 11 टीमने, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा आल्या होत्या आणि आता मागच्या ओव्हरमध्ये सागर शेलारने धावा दिल्या त्या अवघ्या 8 आणि आता चेतनने देखील या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने केले. यानंतर शेवटची मॅच असेल लीग स्टेजमधील, मग पॉईंट्स टेबल क्लिअर होतील की कोण टॉपला आहे, कोण सेकंड टॉपला आहे. मग तसे मला असं वाटतं ड्रॉ होणार आहेत की क्रॉस आहेत. ओके, नवीन ड्रॉ. हो, आडव्या बॅटने हा फटका. विशाल फसलाय. महत्वाची झेल भरतने घेतले. फलंदाज बाद झालाय विशाल. चेतन निमणेच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. विशाल बाद झालाय. चेतनने विकेट घेतले. 34 धावा. नवीन फलंदाज अजय. हो, खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न होता डीप मधून. पुन्हा एकदा भरत येतोय. परत आला तो, चांगला थ्रो त्याने केला. सिंगल रन. एकेरी धावा संख्येने धावफलक 35. 61चा पाठलाग 26 करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 26 कुठल्या होत्या याचा कुठेतरी आता विसर पडलाय. चांगली गोलंदाजी सागर आणि त्याचबरोबर चेतनकडून. नव चैतन्य दिलंय चेतनने. नक्कीच जिंकणं महत्वाचं आहे. जिंकायचे, स्पर्धा जिंकायचे. लाखाची स्पर्धा आहे, गावाची स्पर्धा आहे. शेलू प्रीमियर लीग 2025 पर्व 9. हो, बॅट फिरवली जोरदार, परंतु चेंडू थोडा उशिराने आला चेतनचा. खरं तर कुमार पाटील हा चांगला फलंदाज आहे. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. 35 धावा धावफलकावरती आहेत. विरशा इलेक्ट्रिकल्स 10 पॉइंट आइसलेट 11. हो, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. स्वतः विकेट किपर धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही, कुमारने थांबवलंय कुमारने. फक्त एकच धाव. अतिशय निर्णायक षटक टाकत असताना सध्याच्या घडीला चेतन 5 चेंडूंमध्ये 2च धावा दिल्यात. फक्त एक गडी बादही त्याने मात्र केलाय. चेतन गोलंदाजी करतोय. समोर बॅटिंगला येतो अजय. 36 धावा झाल्यात. 61 धावांचा पाठलाग चालू आहे. मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. हो, फुल टॉस बॉल. चुकी केली चेतनने. बॉल काऊ कॉर्नरला, सीमारेषा पार. फलंदाज अजयच्या बॅटमधून षटकार.
यासाठी 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 ची गरज. 12 चेंडू 19. पहिल्याच ओव्हरला 26 आल्या होत्या. साधं सोपं समीकरण, परंतु दुसरं आणि तिसरं षटक खूप छान टाकलं. पुढील 5 मिनिटांमध्ये हे षटक मात्र कंप्लीट करावं लागेल. 42 धावा झाल्यात. 12 बॉल 19 मात्र करायचे. शेलू प्रीमियर लीगचा खेळ आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित ही स्पर्धा. बारा बॉल 19. कुमार पाटील ऑन स्ट्राईक. बॉलिंग साठी आलाय. अकरा बॉल 18 धावांची गरज. फटका इथे फसला आणि चांगला झेल. बॅकवर्ड पॉइंटला फलंदाज मात्र बाद. किती धावा झाल्यात एकदा सांगा. इथे 18 दाखवतोय. धावा किती आहेत? इथे 47 दाखवतोय. एकदा चेक करा दोघांनी. सो वाईट घेतला नाही. 48 धावा झाल्यात. मारला मनोजने तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल प्रशांत झोमटेकडून, परंतु महत्वाचा चौकार आलाय. हो टॉपेज. ही कॅच महत्वाची आहे. 2-2 क्षेत्ररक्षक. वाह क्या बात है. परफेक्ट व्हॉलीबॉल. रिले कॅच. फलंदाज बाद.
करू नये. ऑन साइडला स्क्वेअर लेगला चांगला स्ट्रोक, पायातला बॉल उडवलाय थेट स्क्वेअर लेगला योगेशने. चौकार, 4 धावा. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावा. आजचा हा शेवटचा दिवस. या स्पर्धेचा भन्नाट असं आयोजन. मी मगाशी देखील उल्लेख केला की गावच्या प्रीमियर लीगला लाखाचं पारितोषिक कुठेही मला वाटते सापडणार नाही. आणि हे सलग दुसरं वर्ष आहे. लाख मोलाचं पारितोषिक, सुसज्ज असं क्रीडांगण, अनेक स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती पाहता. शिवाजी शेठ खारी क्रीडांगण स्वतः या मंचावरती उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पारितोषिक ठेवलंय मॅन ऑफ द सिरीजला प्रीमियर लीगच्या, वॉशिंग मशीन आणि 10,000 रोख रक्कम, हे कुठे नाही. तुम्ही ओपनची टुर्नामेंट भरवली असते, 10,000 रुपये रोख रक्कम ठेवले असते, पाहिजे ते संघ आले असते. एवढं मोठं पारितोषिक. 52 धावा धावफलकावर, 3 विकेट. फुलटॉस बिरकावलाय. हा कुमार पाटील आहे, वाट पाहत होता, त्यानंतर ताव मारला कुमार पाटीलने. षटकार. कुमार पाटील म्हटल्यानंतर मला तो शॉट आठवतो, त्याचा सुपला शॉट. काय प्रचंड फेमस ती रील झाली होती, प्रचंड फेमस झाला होता कुमारचा तो फटका. आणि आता 5 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. हो, मागे मारलाय कुमार पाटीलनं, आपल्या संघाला विजय करून दिलाय. शेवटी थांबला आणि आपल्या संघाला जिंकून दिलं ते कुमार पाटीलने. शिवज्ञ 11 हा संघ विजयी झालाय. अभिनंदन त्यांचं आणि पराभूत संघाला देखील शुभेच्छा. नेक्स्ट टीम, ज्या टीमची फिल्डिंग आहे, चला लवकरात लवकर आपण आतमध्ये चला. आणि बॅटिंग टीम देखील रेडी राहा. हा शेवटच्या बॉलचा चौकार कुमार पाटीलचा, विजयी चौकार. थँक्यू. मानस जतीनने टॉसविन घेतलाय आणि ते बॅटिंग करतायत आणि फिल्डिंग करायची